नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जॉमेट्रीमधील सर्कल चॅप्टरमधील टँजेंट सेगमेंट थिअरम. या थिअरमचं स्टेटमेंट काय आहे, डायग्राम कसा आहे, गिवन काय आहे, टू प्रूफ सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुमच्या मनात असं विचार आला असेल की आपण तर टँजेंट सेगमेंट थिअरम पाहणार आहोत, मग हे काय आहे? तर हे जस्ट एक छोटंसं थॉट आहे. टुडे वॉज गुड, टुडे वॉज फन, टुमॉरो इज अनादर वन. म्हणजे आज जे काय होतं ते खूप छान होतं, आज खूप आनंदात होतं आणि उद्या काहीतरी नवीन असणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा विचार करण्यापेक्षा आपण आज जे काही आनंदात घालवलेला आहे किंवा आपण आज जो प्रेझेंटमध्ये आहोत तर आपण प्रेझेंटचा विचार केला पाहिजे. सो उद्याचा विचार करणं किंवा पास्टचा विचार करणं यामध्ये चिंतेत न राहता आपण प्रेझेंटचा विचार केला पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे आणि मजा केली पाहिजे. त्याच्यामुळेच आपण रोज म्हणतो ना, कसे आहात, मस्त मजेत ना? ओके, सो खूप झाली मजा मस्ती. आता आपण पाहूया टँजेंट सेगमेंट थिअरम. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण छान असं नाव देऊया. हा जो थिअरम आहे आपल्या बुकमध्ये पण आहे, पण तो पूर्ण नाही दिला आहे. तो फक्त त्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ करायला दिला आहे, जसं गिवन किंवा स्टेटमेंट वगैरे असं काहीच दिलेलं नाही आहे. सो आपण ते सगळं आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टेटमेंट लिहूया की आपलं स्टेटमेंट काय आहे. सो स्टेटमेंट असं आहे की टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट ऑफ टू अ सर्किट आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय, त्यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करावा लागेल. सो लेट अस ड्रॉ छोटीशी छानशी फिगर. सो हा आहे आपला डायग्राम. आता डायग्राममधून आपल्याला काय कळतं की एक सर्कल आहे, सर्कलमध्ये दोन रेडिया आपण डॉटेड लाईन्समध्ये दाखवलेले आहेत आणि या दोन आहेत त्या म्हणजे टँजेंट. ओके, कोणते कोणते टँजेंट आहेत? दॅट इज टँजेंट QP आणि टँजेंट RP, जे की एका ठराविक पॉईंटवरती P पॉईंटवरती एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ओके, सो हे जे टँजेंट्स आहेत तर हे दोन टँजेंट्स किंवा टँजेंट सेगमेंट्स जे की सर्कलच्या एक्सटर्नल पार्टमधून ड्रॉ केलेले आहेत तर ते सेम आहेत किंवा कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इक्वल आहेत असं आपल्याला याच्यामधून सांगायचं आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, टँजेंट सेगमेंट थिअरम. जो काही बॅकग्राऊंड व्हॉईस असेल त्याला इग्नोर करा, सॉरी त्यासाठी. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण टँजेंट थिअरम पाहिलं आहे. टँजेंट थिअरम म्हणजे काय, तर रेडियस आणि टँजेंट यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, म्हणजेच परपेंडिक्युलर. ओके, सो म्हणजे याचा अर्थ या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर जर हा 90 डिग्रीचा अँगल असेल तर ही जी साईड असणार आहे जी की 90च्या अपोजिट आहे, ही काय असणार आहे, हायपोटेनस. सो आता ही हायपोटेनस या अँगलसाठी पण आहे आणि हाच हायपोटेनस या अँगलसाठी पण आहे, म्हणजे दोघांमध्ये पण हायपोटेनस कॉमन आहे. ओके, आता हे जे रेडियस आहे हे रेडियस मी इथे काढलं काय, इथे काढलं काय, इथे काढलं काय, सगळ्या ठिकाणी रेडियसचं लेंथ हे सेमच असणार आहे. मग हा रेडियस आणि हा रेडियस यांचं मेजरमेंट अर्थातच सेम येणार आहे, त्याच्यामुळे हे पण सेम असणार आहे, हे पण सेम असणार आहे. ओके, सो हे सेम आहे, हे सेम आहे, हे दोघांमध्ये कॉमन आहे, अँगल सेम आहे आणि हे हायपोटेनस असल्यामुळे तुम्ही नक्कीच हे सांगू शकता की हा जो अँगल या ठिकाणी तयार होतोय PQO आणि हा जो अँगल या ठिकाणी तयार होतोय ORO किंवा PRO, तर हे दोघं कसे आहेत, सिमिलर आहेत. कोणत्या टेस्टनुसार, हायपोटेनस साईड टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट आहेत. ओके, सो कॉन्ग्रुएंट आहेत हायपोटेनस साईड टेस्टनुसार, हे तर तुम्हाला पटते. मग आता जर ते कॉन्ग्रुएंट आहेत तर अर्थातच ह्याचे जे काही हे टँजेंट असणार आहेत ते करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे CSCT याच्या आधारे हे पण कॉन्ग्रुएंट येणार. मग झालं की एवढाच थिअरम होता, मस्त ना. आता आपण लिहूया गिवन. गिवनमध्ये काय लिहायचं आहे, जे दिसतंय ते काय दिसतंय की एक सर्कल आहे ज्याचा सेंटर O आहे. अ सर्कल विथ सेंटर O, एक सर्कल आहे ज्याचा सेंटर O आहे. त्याच्यानंतर आपण हे जे काही ड्रॉ केलं होतं आतमध्ये डॉटेड लाईन्समध्ये ते सगळं तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये लिहायचं आहे, याच्यामध्ये नाही लिहायचं आहे. सो याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे, तर एक सर्कल आहे जो की सेंटर O सोबत आहे आणि या ठिकाणी दोन टँजेंट्स आपण ड्रॉ केलेले आहेत त्याच फक्त लिहायचे आहेत. ओके, सो QP आणि RP आर दी टँजेंट्स ऑफ द सर्कल. हे काय आहेत, त्या सर्कलचे टँजेंट्स आहेत. हे कुठे सर्कलला इंटरसेक्ट करतायत तर ते पण तुम्ही लिहू शकता. ओके, सर्कल विच इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉईंट. पहिल्यांदा आपण जर
क्यू पी घेतो आहे तर आपण पॉईंट्स क्यू अँड आर रेस्पेक्टिव्हली असं घेऊया. ओके, हे काय झालं गिवन. खूप मोठं आहे नाही, खूप छोटं आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला एक सर्कल आहे एवढं सांगायचं आहे. हे दोन टँजंट्स आहेत. आय थिंक क्लिअर दिसतात. कुठे दिसतात? इथे दिसतात क्लिअर. येस, इथे क्लिअर दिसतात. सो हे दोन टँजंट्स आहेत आणि हे क्यू आणि आर या पॉईंटवरती सर्कलला इंटरसेक्ट करत आहेत आणि ज्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार होते ते आपण पुढे लिहिणार आहोत. आता आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह काय करायचं आहे की हे जे दोन सेगमेंट्स आहेत किंवा हे जे दोन टँजंट्स आहेत सो दे आर कॉन्ग्रुएंट. सो व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह आपल्याला हे करायचं आहे की सेगमेंट किंवा टँजंट पण लिहू शकता तुम्ही पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर पी किंवा पी आर. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय केलेत आपण उद्योग, याच्यामध्ये ओ आर आणि ओ क्यू आपण जॉईन केलं आहे आणि ओ पी पण आपण जॉईन केलं आहे. सो कन्स्ट्रक्शन जॉईन ओ आर अँड ओ क्यू. ओके, इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये रेडियस पण लिहू शकता आणि जॉईन ओ पी. ओके, सो ओ पी जॉईन करायचं आहे. जॉईन ओ आर आणि ओ क्यू ब्रॅकेटमध्ये रेडियस, कारण ते रेडियस आपण ड्रॉ केलेले आहेत. सो ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आहोत रेडियस. आता प्रूफ. सो इसका काम हो गया बाजू. आता प्रूफमध्ये पहिल्यांदा तर आता इथे जर आपण पाहिलं तर दोन ट्रायंगल्स तयार झालेले आहेत दिसत आहेत. हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. ओके, कशामुळे तयार झाले, आपण इथे एक हायपोटेनस म्हणजेच ओ पी जॉईन केलं आणि ओ क्यू आणि ओ आर जॉईन केलं, याच्यामुळे हे दोन हायपोटेनस तयार झाले. ओके, सो आता आपण घेऊया की या दोन ट्रायंगल्समध्ये कोणता कोणता ट्रायंगल आहे पी क्यू ओ. ओके, इन ट्रायंगल पी क्यू ओ. ओके, आता तुम्हाला क्लिअर दिसेल. इन ट्रायंगल पी क्यू ओ अँड ट्रायंगल दुसरा कोणता आहे पी आर ओ. या दोन ट्रायंगल्सबद्दल आपण बोलणार आहोत. सो या दोन ट्रायंगल्समध्ये पहिल्यांदा तर आपल्याला हे सांगायचं 90 डिग्रीचं आहे. कसं काय आला 90 डिग्री, बाय युजिंग टँजंट थिअरम. सो अँगल पी क्यू ओ इज इक्वल टू अँगल पी आर ओ इज इक्वल टू 90 डिग्री. कसं काय आलं, बाय टँजंट थिअरम. ओके, कोणता थिअरम वापरला आपण, टँजंट थिअरम. टँजंट थिअरम म्हणजे काय, तर रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, 90 डिग्रीचा अँगल त्यांच्यावर तयार होतो. ओके, सो पहिला अँगल जो आहे तर तो आपला कॉन्ग्रुएंट आलेला आहे. नेक्स्ट आपण पाहिलं होतं की ही जी या ठिकाणी एक हायपोटेनस तयार होती तर ती पण कॉन्ग्रुएंट आहे. सो आता जर हे 90 डिग्रीचं आलं याचा अर्थ हे दोन कसे आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहेत. सो देअरफॉर ट्रायंगल पी क्यू ओ अँड ट्रायंगल पी आर ओ आर, लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल, ऑप्शनल आहे. राईट अँगल्ड ट्रायंगल, आपल्याला याच्याशी काही संबंध नाही आहे तरी पण लिहू शकता राईट अँगल ट्रायंगल. सो देअरफॉर हायपोटेनस, कोणते हायपोटेनस आहे ओ पी, इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस, अरे जागाच पुरत नाही आहे, ओ पी. ओके, इथे पण ओ पी आहे, ओ पी. का ओ पी ओ पीलाच का कॉन्ग्रुएंट आहे, तर कॉमन आहे म्हणून. ओके, कॉमन साईड. ओके, ती कॉमन साईड आहे त्याच्यामुळे ओ पी ओ पीलाच कॉन्ग्रुएंट आहे. नेक्स्ट अजून एक काय कॉमन आहे, रेडियाय, म्हणजेच एक साईड जी आहे सॉरी ट्रायंगलची तर ती काय आहे, कॉमन आहे. सो देअरफॉर आपण इथे लिहू शकतो की रेडियाय. आपण इथे ऑलरेडी सांगितले की हे काय ते रेडियाय आहेत, इथे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे. सो रेडियाय किंवा रेडियस क्यू ओ इज कॉन्ग्रुएंट टू रेडियस ओ आर. का कॉन्ग्रुएंट आहेत, तर रेडियस जे असतात सर्कल, सेम सर्कलमध्ये तर त्यांच्या सगळ्यांची लेंथ ही सेम असते. सो रेडियाय ऑफ सेम सर्कल. ओके, सेम सर्कलचे हे सगळे रेडियाय आहेत. सो इथपर्यंत आपल्याला काय कळतं की याच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटीज आहेत, काहीतरी कॉन्ग्रुएन्सच्या प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या आहेत, हायपोटेनस साईड टेस्ट. सो देअरफॉर ट्रायंगल कोणते आहेत, पी क्यू ओ इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी आर ओ. कोणत्या प्रॉपर्टीनुसार, कोणत्या टेस्टनुसार, हायपोटेनस साईड टेस्ट. का, हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे म्हणून. हायपोटेनस साईड टेस्ट. ओके, हायपोटेनस साईड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स म्हणजेच हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत तर कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता हे जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत
तर ह्या ज्या दोन साईड्स आहेत म्हणजेच करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, तर ह्या पण कॉन्ग्रुएंट येणार आहेत. सो देअरफॉर सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. त्याच्यामुळे आपण इथे टू प्रूव्हमध्ये सेगमेंट लिहिलं आहे, कारण आपण इथे लगेच टँजंट नाही लिहू शकतो, आपल्याला इथे सेगमेंटच लिहावं लागणार आहे. सो टू प्रूव्हमध्ये सेगमेंटच लिहिलेलं चांगलं होईल. सो सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी आर. कशावरून? CSCT, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि इन दिस वे देअरफॉर परत खाली लिहायचं तर लिहू शकता की देअरफॉर टँजंट्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट टू टँजंट PR. ओके. सो इन दिस वे आपण हा जो थिअरम आहे हा मस्त प्रूव्ह केला आहे. पुन्हा एकदा पहा, टँजंट सेगमेंट थिअरम आपण पाहतोय. स्टेटमेंट असं आहे की हा जो सर्कल आहे याला जे हे दोन टँजंट्स एक्सटर्नल पार्टमध्ये आपण ड्रॉ केलेले आहेत, कारण एक्सटर्नल पार्टमध्ये आपण फक्त दोनच टँजंट ड्रॉ करू शकतो आणि लागून म्हणजेच त्या पॉईंटवरती सर्कलच्या पॉईंटवरती फक्त एकच टँजंट ड्रॉ करू शकतो. ओके. इनसाईडमध्ये इंटेरियर पार्टमध्ये ड्रॉ करता येत नाही. सो एक्सटेरियर पार्टमध्ये फक्त दोनच टँजंट ड्रॉ करतो आणि हे जे दोन टँजंट आहेत तर ते इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण गिवनमध्ये एक सर्कल ड्रॉ केला होता, दोन टँजंट्स ड्रॉ केले होते. ते दोन टँजंट्स सर्कलला एका स्पेसिफिक पॉईंटवरती टच करत आहेत, ते जे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत ते आपण दाखवले. नेक्स्ट आहे टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं आहे तर हे जे सेगमेंट्स आहेत PQ आणि PR म्हणजेच जे की टँजंट्स आहेत तर ते कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत, सेम मेजरमेंटचे आहेत, हे आपल्याला सांगायचे आहे. ओके. नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये आपण या ठिकाणी दोन रेडियस ड्रॉ केले होते, दोन ड्रॉ केले होते आणि नेक्स्ट हे जे आहे OP तर ते जॉईन केलं. ओके. काय जॉईन केलं ते तुम्हाला कळलं असेल, त्याला आपण हायपोटेनस घेणार आहोत. या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे, हायपोटेनस असणार आहे. सो या सगळ्यासाठी आपण ते जॉईन केलं. सो काय काय जॉईन केलं आपण, OQ OR रेडियस म्हणून आणि OP जॉईन केलेला आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय प्रूफ आला. प्रूफमध्ये आपण काय सांगितलं की जो ट्रायंगल PQO आहे, पुन्हा एकदा आपण त्याला इकडे घेऊया. ओके. सो जो ट्रायंगल PQO आहे तर हा जो ट्रायंगल आहे आणि हा जो ट्रायंगल आहे या दोन्ही ट्रायंगल्समध्ये हा जो अँगल आहे हा 90 डिग्रीचा आहे. का? बाय टँजंट थिअरम. हा 90 डिग्रीचा सांगितल्यानंतर आपण सांगितलं की 90 डिग्रीच्या अपोजिट साईड हायपोटेनस असते. हायपोटेनस इथे पण 30 आहे, या ट्रायंगलसाठी या अँगलसाठी पण 30 आहे. सो दोघांमध्ये कॉमन आहे, त्याच्यामुळे ती एक अजून आपल्याला प्रॉपर्टी मिळाली. नेक्स्ट आहे की या ठिकाणी दोन रेडियस आहेत. सर्कलमध्ये कोणते रेडियस असेल, इथे जरी मी ड्रॉ केलं तरी सगळ्यांचं मेजरमेंट सेमच येणार आहे एकाच सर्कलमध्ये असतील तर. सो त्याच्यामुळे दोघांचं पण मेजरमेंट सेम आहे, याचा अर्थ रेडियस पण सेम आलेत. म्हणजे एक साईड सेम आलेली आहे, एक अँगल सेम आला आहे, पण तिसरा हायपोटेनस सेम आला आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हायपोटेनस सेम आल्यामुळे हायपोटेनस साईड टेस्टनुसार दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवणार आहोत. ओके. सो दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे सगळे जे काही बाकीचे साईड्स आहेत तर ते पण कॉन्ग्रुएंट असतात. साईड्स किंवा अँगल्स जे पण असतील तर ते सगळे कॉन्ग्रुएंट असतात आणि त्याच्यानुसार आपण PQ कॉन्ग्रुएंट आहे PRशी हे दाखवलं. याचाच अर्थ PR जो टँजंट आहे तर तो आणि PQ जो टँजंट आहे तर तो, हे दोघे कॉन्ग्रुएंट आहेत. सो झालं प्रूव्ह करून. एवढंच होता हा थिअरम. सो तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल, दोघं एकत्र छान उभे आहेत, स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे जर तुम्हाला फक्त थिअरमचे वगैरे व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही ते पण कमेंट करून सांगू शकता. खाली जरासं राहिले कन्स्ट्रक्शन तर त्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. ओके. सो तर तुम्ही सांगू शकता, तुम्ही तुमच्या डिमांडप्रमाणे त्याच्यावर व्हिडिओ केला जाईल, पण त्याला थोडा वेळ लागेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.